आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अरे काय ठोकली आहे? अरे असं येऊन रेडिओवर गाण्यापेक्षा हे लोक सडकीवर उभे राहून सडकी शिकवत का नाही म्हणून श्याम भैया तू रेडिओ बंद करून दे गोवाजी आमका तकलीफ होऊन राहिली यार. काळाआधी हाती मेला तुमचा काय विषाद आहे हाती मध्ये. अरे कॉलेजच्या पोट्या पाट्याच्या मध्ये चॅम्पियनशिप ताकावर जीत करशील की काय. ये देखो आया मेरा हाथी अब खेलो बच्चे. अरे राम 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 छी लाहौल बिलाप. अरे रेडिओ कमळे मिटवून का नाही देत अगोदर. वासवण ना हे वासा काकाजी मेला तुमचा कोण मेला म्हणाला. तुझा काका मेरा लेका तो रेडिओ मिटवून देतो हवा आहे. कळत नाही म्हणत वासवडला रेडिओ बंद करू. वासवडला मूग सुचवलीस तर नोकरीवरून काढून टाके ना. काकाजी आज 30 वर्ष हेच ऐकत आलोय मी. भैया हाती घ्या ना हटवून. काय ह्या रेडिओची कटकट होऊन राहिली आहे. अरे जगन्नाथ अरे जगन्या कशाला उलट चिल्लावत राहायची वासवांना. गाडी कमाची तयार आहे. गाडी जाऊ द्या खड्ड्यात. हा अशी कशी जाईल. गेल्या 30 वर्षात गेली नाही कधी. खेलो श्याम खेलो बेटे. बरोबर नाही झाली मूग काकाजी. काय बरोबर नाही झाली. बीट मारा. दुसऱ्या मूग मध्ये मात करून दाखवतो. हरलो तर सगळ्यांना थंडाई पिलावून देईन. अरे अरे कुणी तर रेडिओ का बंद करत नाही. भिकू हा माडी कुठं काय मला सकाळी देव झाले. अरे भिकू आलो रेडे तू बोलत कशाला. आमची तयारी झाली. बसवणं हात घेऊन का बघा. श्याम भैया सुटवा. अबे उंटवाले तिकडे आमचा उंट पाणी पितोय का. लहानपणापासून ह्याच पटावर खेळतोय भिकू शेठ. वट खेळायचं म्हणजे काय फुटबॉल चालवायचं नाही बघितल्या. तिकडली माती टाक तिकडं उप तिकडलं रोप लाव तिकडं. ए ड्रायव्हरवाल्या हँडल मग हँडल. अरे ते आजं मारते जगाचं. आमच्या गोण्याला वाट मोठी झाली. शामया तुमचं वजीर आता नक्की मेला. अरे अरे पट्टे वजीर कसा मिळेल. आमच्या श्यामभाईच्या बादशाचा दिवाण जे आहे तो त्या वासवांना दिवाण दिला का मरेल नाही काय. माझं नाव काय घेतोय जगण्या. कशाला मारत बसलाय. अरे काय खेळायचं ते चुपचाप खेळा ना. रेडिओ बंद करून दे भाऊ. तुझा भाषण रेडिओ बंद कर. अरे ठुमऱ्या गातायत लेकाचे. अरे हे काय वाटेल त्याचं काम आहे. त्याला इथे घर पाहिजे. तुला सांगतो श्याम भैया. अरे कलकत्त्याची कोहर जाण ठुमऱ्या गायची हाय 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 हाय. अरे जान कुर्बान करून टाकावी तिच्या एकेका स्वरावरून. या इथं या दिवाणखान्यात गाणं झालं तिचं. काय आठवते की नाही वाशा. का नाही आठवणार. आम्ही ऐकलं होतं. हो काय विषय होती आमची. लहानपणी बापूबाई पुढे उभं राहायची. हंटर खाली पडून काढलं असतं ना. श्याम भैया तुमच्या आजोबांचा दलारा म्हणजे काय म्हणजे तसे ते प्रेमळ होते. माझ्या मुंजीत आपल्या हाताने बीक बारी घातली होती त्यांनी माझ्या कानात. आता पोरांच्या मुंजी झाल्या ही म्हणत होती काढा बीक बारी आणि घाला पोरांच्या कानात. पण मी साफ सांगितलं बीक बारी घातलेल्या कानाला हात नाही लावू देणार म्हणून. नोकर चाकर म्हणून कधी भेदभाव केला नाही माझ्या अन्नदात्यात. काय काकाजी आठवतं ना. अरे का नाही आठवणार. श्याम भैया एकदा तुझ्या काकाजीनी आणि माझ्या तात्याने काही खोडी केली म्हणून पहिला रट्टा आणला काकाजीना आणि दुसरा आमच्या तात्यानं. गेलं सगळं वैभव.
सगळ्या वाड्यात झुमरं हंड्या लकलकाट. अहो नवरात्रात पूजा व्हायची वाड्यावर तर सारा इंदोर लोटत असे देवीच्या दर्शनाला. ओ काय गाणी काय वाजवणी. हा 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 हा. रोजी 300 रुपयाचा पेशाचा हिशोब मांडला आमच्या तात्याने. काकाजी वाट आहे गावात लक्ष द्या. अरे नाही बेटा नाही, तुला नाही कळायचं ते. अरे त्या मैफिली अशा डोळ्यासमोर दिसत नाही. अब कैसे धरू धीर बनमा, अब कैसे धरू धीर बनमा, अब कैसे धरू धीर बनमा, 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 अब कैसे धरू धीर बनमा, अब कैसे धरू धीर बनमा, अब कैसे धरू, अब कैसे धरू, अब कैसे धरू धीर. जानकीबाई, शंकररावजी आपटे, माधव भैया चौगुले, सखा रामजी पखवाजी. हो व्हॉट वंडरफुल डेज, वंडरफुल इंडी. कसलं वंडरफुल म्हणा. या इंदुरात 6 बिल्डिंग होत्या. आपण तर भैया त्या रस्त्याने देखील कधी जात नाही. नुसत्या 7 बिल्डिंगा, 4 मोटारी, 2 घोड्यांची बग्गी. भूल गए क्या दिवाणजी? बोलतोस कसा बाबा. काही बोललो नाही बरे. देवास्कर घराण्याचं मीठ खाल्लंय आमच्या डीके घराण्याने गेले कित्येक पिढ्या. आमच्या देखील. तुझ्या आजोबांच्या काळात मोटारी होत्या का रे जगनिया. अरे पण घोडागाड्या होत्या ना बाया, सोन्याच्या पत्रा मारलेल्या. बस शौक केला यार त्या लोकांनीच. पडद्यावरल्या बायांची नाच गाणी बघून खुशी मानायचे दिवस नव्हते ते. खऱ्या खऱ्या बाया. बस बुजुर्गाया जमाना अब रहा ही क्या है. कसला जमाना लेखा. एक चाल राहिली इतक्या इस्टेटीतली. हा? मग काय झालं? उद्या श्यामबाई इंजिनियर झाले म्हणजे देतील ना 8-10 बिल्डिंग उचलून. अरे पण इस्टेट टिकवली असती तर आपल्या श्याम भैयाला कॉलेजात जाऊन पुस्तकात भगतवारी का करावी लागली असती. आणि आपल्या काकाजींना आयुष्यभर जंगल खात्यात नोकरी का करावी लागली असती. सगळा पैसा खाऊन गेले त्या गजल कवळालीवाले. काकाजी एक शेर सुनावून देऊ नये दिवाळीला. जरूर जरूर हा? जरूर. शायर म्हणतो शेर से लुत्फ मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, लुत्फ मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, लुत्फ मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, लुत्फ मैं तुझसे क्या कहूँ जाहिद. वाह, लुत्फ मैं तुझसे क्या कहूँ जाहिद. अरे यार आगे का बोलो. हाय कमबक तूने पी ही ली. वाह मालिक वाह, अगदी तुम्ही आज कमालच केली. काय वासू अण्णा, मतलब आला का ध्यानात. हो, असले शेर पाव शेरातच गेल्या सगळे. अरे जाऊ दे रे यार, गेल्या तर गेल्या. बाकी तुला काय कळणार म्हणा. अरे पिढीच्या कारकून लेको तुम्ही. हा? अरे त्या पुण्या मुंबईकडे तुमचीच कढीचं टावलात आज घर बांधून राहिले. आयुष्यभर सकाळी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर साधा भात असं खाऊन कवडी कवडी जमवायची. आणि शेवटी श्रम सार्थक वगैरे असं काहीतरी नाव देऊन डेक्कन जिंकण्यावर बंगला नावाची भाड्याची चाळ बांधायची की झाली आयुष्याची इति कर्तव्यता. शायर म्हणतो ना तेच बरोबर आहे. लुत्फ मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, हाय कमबक तूने पी ही नहीं. अरे यार त्या शराबीची चव तुला सांगून काय कळणार. अभाग्या तू कधी प्यायला असत नाही. हाय कमबक तूने पी ही नाही. पी पी, अरे किती हवे तेवढी पिऊन घे. भलतच काय बोलताय काकाजी. ओ पिऊन काय घे. आपत आहे भैया. आपण अरे कसली आपण. हा कसली आपण. काकाजी तुम्हाला काय पी म्हणून सांगून राहिले. मी पागल नाहीये. प्यायला म्हणजे काय. गाईचं दूध नाही प्यायला सांगत आहे. गाईचं दूध, गाईचं दूध. ओ श्याम भैया, ओ श्याम भैया, श्याम भैया गाईचं दूध. काकाजी उलट वेळ तुमचं. श्याम भैया उंट नाही मेला, आपण सगळे मेलो. अरे काय झालं.
काकाजी हे बा गाईचं तूप हातसडीचा तांदूळ घाणीवरचं तेल हाताने पिसलेला आटा काका मला वाचवा. हे गाडी हे वासवांना काय झालंय ते सांगशील निखारी बोल बघू. काकाजी त्यातले 4 निखारे माझ्या माथ्यावर ठेवून द्या आता. श्याम भैया अरे शोध कसला वाचून राहिला सांगत की नाही कोणी मामला काय आहे ते तरी बोलत की नाही. काकाजी काय तरी उषाताई जाताना बजावून गेली होती. तरी मी तुम्हाला सांगत होतो वासवण तुमची पण नाही यार कमाल आहे. माझी कसली कमाल आहे कबूल आहे. पण गेले 3 दिवस अस्सल मध हातसडीचा तांदूळ हाताने पिसलेला आटा कांड्यावरचं तेल काळ्या मनुका हे सगळं जमवता आपली तर भैया पण जान निघून गेली. काय रे अशा एक बस येते ते हातसडीचे तांदूळ मध गाईचं दूध तूप काय कोणी बाळंतीन मिळून येणार आहे का आपल्या घरी. बाळंतीण? हा नाही म्हणजे हातसडीचे तांदूळ आणि मध दूध वगैरे हे सगळी कसली यादी आहे. हो पुण्याहून आपल्या उषाताईनी कोणी आचार्य पोकळे गुरुजींना बोलवले. पोपळे गुरुजी नाही यार, आचार्य पोपळे गुरुजी. यार आता आम्ही कुठे वाचतो अखबार तर ते पुण्याहून आचार्य अरे यार पोपळे गुरुजी. हा काकाजी इथं पुण्याहून आचार्य पोकळे गुरुजी येणार आहेत ना त्यांची सगळी तयारी चालली आहे. बाकी तुम्हाला काय पता काकाजी. आयुष्य गेलं तुमचं जंगलात नोकरी मागे पेन्शन बसली तरी जंगलात राहायचं शौक काही तुमचं चालूच आहे. केव्हाही उठता आणि जाता शिकाय. आता एखादी गोळी बिळी काय उरली असेल तर ते आमच्या माथ्यात. काय रे कौन आहे हे आचार्य पोपळे गुरुजी आणि आचार्य आणि गुरुजी असं डबल बॅरल होतं राव का बरं राव पहा. आम्ही कुठे पाहिले भैया त्यांना. आपण तर ह्या युद्धात एकच मोठा माणूस पाहिला आहे म्हणजे आपले अन्नदाता बापू भैया आहे. काकाजी उषाताई म्हणत होत्या कुणी एक महान पुढारी आहे. भारी आणि उतरणार आपल्या घरी. अरे या उषाची देशसेवा हल्ली भलतीच बडच चांगली दिसते. काय रे पण ते कुठे गेले. ती गेली पहाटे 5 वाजता उठून झेंडावंदन करायला. झेंडावंदन आजपासून तिच्या भगिनी शिक्षा मंडळाचे शिबिर चालू होते म्हणे. शिबिर. अरे कुठे लढाईवर निघाले की काय ह्या भगिनी शिबिर म्हणे. अरे पूर्वी महाभारतात कौरव पांडवांची शिबिर असायची. आणि मी काय म्हणतो हे आचार्य काय करणार त्या शिबिरात येऊ. ते बौद्धिक घेणार आहे बायकांचं. बौद्धिक आणि बायकांचं. आम्हाला देखील सक्त ताकीद आहे वाटकेंद्राला हजर राहायची. हा, मग आणि ठीक आहे. उषाताईने एकदा हुकूम दिला ना की जवाब नाही आहे. अरे पण हे गाईचं दूध तूप आणि काय म्हणजे काही यज्ञ बिज्ञ आहे की काय. काकाजी होळी आहे किती वाजले हे तर माझ्या बापू वगैरे गेले तेव्हापासूनच होत आहे. मग 9:30ला गाडी येते इंदूर स्टेशनात. उषाताई बजावून गेल्या होत्या बरोबर स्टेशनवर 9 वाजता जाताना मोटार घेऊन जा आणि हार घेऊन जा मला घेतलाय. चला वापरून काकाजी उषाताई तुम्ही घ्या आणि म्हणावं आम्ही मगाशी गेलो मगाशी गेलो म्हणून सांगा. अरे रुको कहेंगे. अरे जरा रुको पहले देखने देखो किसका फोन है. अरे नहीं उसी का रहेगा. हाँ लेकिन मैं उठाऊंगा बाद में मालूम पड़ेगा ना. रुको मगाशी गेलो म्हणून सांगा. हो सर. हेलो हाँ नमस्ते जी. हाँ बापू भैया देवास्कर जी की कोठी. हाँ कौन सतीश सरदेसाई. हाँ जस्ट 1 मिनट. हाँ वेट. काकाजी डॉक्टर सतीश सरदेसाई डॉक्टर है पण क्रिकेट काय खेळतात. डॉक्टर है और क्रिकेट भी बढ़िया खेलता है. तुम्हारी जान पहचान का है तो फिर बोलो ना उसके साथ. हाँ जी सतीश भैया. हो श्याम काय म्हणत. हॅलो शांभया चुप आहे. तुम्हाला नाही हो. हे शांभया त्यांना विचारा तुमच्याकडे गाईचं तूप आहे का. डॉक्टर म्हणजे लोकांच्याकडे असतातच रे विचारायचं. बरोबर आहे यार. गाईचं तूप विचार. हॅलो हा श्याम भैया तुमच्याकडे आपलं ते हे आहे का हो. गाईचं तूप आहे का हो. नाही आज पाहिजे तुझं ना. काकाजी सतीश भैया म्हणतात म्हशीच्या तुपात हळद मिसळा आणि बनवा गाईचं तूप. या तरकी सुचय भैया. हो आहेत आमचे काकाजी आहेत. नाही मुझे जरा जल्दी आपण स्टेशन पे चालू. ओके बाय. चला वाचू म्हणता. काकाजी स्टेशन पे जाऊन जाऊ. देख लो यार. हॅलो देवास्करांचा वाडा. बद्रीनारायण सुकडमा क्या काम था भैया. नहीं आचार नहीं आया तू. हाँ आएंगे तो इतना कर देंगे. हाँ भैया नमस्ते. हेलो हाँ भैया नमस्ते. हाँ भैया नमस्ते. अच्छा नमस्ते बोल रहे. अरे या
पण याला काय करायचं आचार्याला भेटू. अरे आचार्य म्हणजे काय त्याला इन्कम टॅक्स एक्सपर्ट वाटला की काय? काकाजी तो बनिया राहू दे, आधी आचार्याने कुठे शोधायचं ते सांगा. त्याला वाचवायला देखो आय आचार्य. हॅलो, देवास्करांचा वाडा. सुश्री इथे कोण सुश्री वगैरे राहत नाही. उषा देवास्कर. अहो मग सुश्री काय? कुमारी उषा देवास्कर म्हणा. मी आगाऊ माणूस कोण? अहो भाऊ आहे मी तिचा. श्याम म्हणतात मला. एनी ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन म्हणजे काय ते विचारते. काय काम आहे तुमचं? नाही उषाताई नाही घरी. उषाताई कुठे गेली? हा ती रामबागेत गेले शिबिराची तयारी करायला. आचार्य कधी येणार? आता आम्हाला काय माहित? अरे यार हे काय घर आहे का रेल्वेचं एन्क्वायरी ऑफिस? आता स्टेशनवर. अरे आता स्टेशनवर जाऊन काय करायचंय? प्लॅटफॉर्म झाडायचंय. वाचवायला ना कोण अरे अंग्रेजी नाही आती. हेलो गुड मॉर्निंग येस प्लीज. नो ही हॅजंट अराइव्ड. ओ आय सी. नो नॉट अट ऑल. थँक यू आवाज शापूर. अरे चल त्या दारू आलेला काय करायचं आचार्याला भेटू? याने कुठेतरी एक मीरा केंद्र उघडले. आचार्य केंद्राला भेट देऊ शकते की नाही विचारतो. मग सांगायचं अजून आलेलं नाही. आल्यानंतर 4 दिवसात सहपरिवार भेट देतील. चला आता स्टेशनवर. आपण निदान उषा नाही ना, आपण स्टेशनवर गेलो होतो एवढं तरी सांगताय. चला चला. जाओ अरे बाद में जाओ. हॅलो, देवास्करांचा वाडा आचार्य नाही आले तो. हॅलो, देवास्करांचा वाडा आचार्य नाही आले तो. अरे देवास्करांचा वाडा रे. देवास्करांचा वाडा आचार्य नाही आले. कधी येणार आता आम्हाला काय माहित. कुठे गेले? अरे गेले असतील मसनात. मैं देखता हूँ हिंदी में एक कहावत है 100 सोनार की और एक लोहार की. अब देखो नुस्खा. ऐसा आने का, ऐसा रिसीवर उठाने का और बाजू में रखने का और उसको बोलने का अभी पूछते जाओ बेटे पूछते जाओ. सुबह से क्यों नहीं किया फिर? अरे यार त्या आचार्याने त्या कुठल्या सिनेमा विभागात काम केलं की काय? फक्त पॉप्युलर झालेला दिसतोय. उषाताई तर मला कधी कधी इतका संताप येतो म्हणून सांगू ना. शांबया कसं झालं तरी मोठी बहीण आहे तुमची ती. पण आम्ही कुठे नको म्हटलं तिला देश सेवा करायला. पण आमच्या मागे का आता? मला एक गोष्ट सांगतो काकाजी. बरोबर बरं का? आमची फ्रेंड आली. तुमची एक फ्रेंड. फ्रेंड नाही तर काय का? ती बराच खानेवाल्यांची सुषमा. सुषमा. या पूर्वी तुमची हेमा का काहीतरी नावाची एक फ्रेंड होती. तिचं काय झालं? आता आमच्या सगळ्या फ्रेंडचं काय व्हायचंय म्हणा. दुसऱ्या कुणाशी तरी लग्न. अरे रे रे. हो त्या हेमाला गाड्या हा म्हणून मी व्हायलिनचा क्लास लावला. बरं. आता आमचं व्हायलिन पडलंय धूळ का. जाओ दे यार. एक शेर सुनाओ. गिरे पत्ती पे शबनम तो पत्ती नम नहीं होती. गिरे पत्ती पे शबनम तो पत्ती नम नहीं होती. हेमा के जाने से हमारी मोहब्बत कम नहीं होती. जाऊ दे यार. सुषमाचं काय झालं? तिला काय आवडतं? तिला काय आवडायचंय? पार्टनर होते ती आमची बॅडमिंटन टुर्नामेंट मध्ये. पार्टनर. कोकणात काही अर्थ नाही हो काका. इट्स ऑल गॉन ना. अहो त्या सुषमाला ताईशी ओळख व्हावी म्हणून घरी घेऊन आलो. तर आमच्या ताईने स्त्रियांची कर्तव्य आणि ग्रामोद्योग यावर 1.5 तास बहुतेक घेतलं होती सर. आधी ती लिपस्टिक लावते म्हणून तिच्यावर उकडली. तिच्या 2 शेपट्यांवरती तुटून पडली. मग तिची पर्स सँडल जे जे काही दिसेल त्यावर नाही नाही त्या बोलली
तुम्ही पाहिलं ना काकाजी सुषमाला? अरे त्या फरासखानेवाल्याची पोरगी ना, अरे तिचा बाप आणि मी जोडीनच मॅट्रिकला नापास झालो. ते जाऊ देऊ. सुषमा फार चांगली आहे हो. छे, काय झालं आता? आता काय व्हायचं? पुढल्या आठवड्यात त्या दिलीप पोदरशी लग्न. अरे रे रे. आता हे ग्रामोद्योगाचं बौद्धिक आमच्या ताई साहेबांचं. मला एक कळत नाही, स्वतःचे उद्योग सोडून आमच्या भानगडीत नाकुत्साला सांगितलं कोणी होतं हिला? नॉनसेन्स. जाऊ दे यार, गालिबचा एक शेर आहे. काकाजी पाया पडतो आता शेर बिराचं लफडं काय काढू नका. श्याम भैया तुम्ही चालता का मी जाऊ एखादा टांगा घेऊन स्टेशनवर? जाऊ, तुम्ही जाऊ. जा जा. अरे नाही तर सगळी कामं हातानेच केली पाहिजेत असं सांगतच असतात हे आचार्य वगैरे लोक. जा आणि जाऊन त्यांना एखाद्या हातगाडीवर घालून घेऊन ये. काकाजी, माझ्यासोबत. श्याम भैया सिगारेट बुडवा. अरे होता वासवण्णा, वासवण्णा, उपकार राहू दे. आचार्य आले. मी सांगतो ते ऐका. गोष्ट कोणालाही चोरून झालेली नाही. इथे खरी लोकशाही आहे म्हणावं. इथे कोणा कशालाही बंदी नाही. वास्तविक हा पुतळा देखील उचलायला हवा होता हो. का काय झालं? आता हा सटका आता आचार्याला काय वाटेल? अरे तू केव्हापासून पाहतोस? मी काय लहानपणापासूनच पाहतो. आपली तर फार नजरच म्हणून गेली आहे. अरे आचार्य अरे त्यांची मरे नजर. जा जा, दरवाजा उघडा दे. काय कंबक तुने पी ही नाही. आजच्या या वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं हारताना सांगत आहे की काय? नाही हो, आम्हाला तर वाटलं आपले ते हे झाले. काकाजी, हेच डॉक्टर सतीश सरदेसाई. हो हो हो. मार्तंड चौकात दवाखाना आहे यांचा. आराम. आणि काकाजी क्रिकेट काय खेळता? अच्छा. वा, वा, श्याम वा. भैया, मला वाटतं पुष्कळ झाली नाही माझी वाट. हे आमचे काका. नमस्कार. नमस्ते मी नमस्ते. नावानं चांगलंच ओळखतो आपल्याला. अच्छा. बाकी इंदोरात कोण ओळखत नाही म्हणा आपल्याला. अरे बाबा, कोण कशाला ओळखेल आपल्याला? अरे आयुष्यातली 30-35 वर्ष आम्ही काढली जंगलात नोकरीच्या मागे. हा, त्या पूर्वी असेल कदाचित. त्या पूर्वीच म्हटलं मी, आमचे पेशंट काय काय कथा सांगतात ना आपल्या. हा, हा एक जमाना. तुम्ही तो शेर ऐकलाय की नाही गालिबचा? कुठलं? इश्क ने गालिब निकम्मा कर दिया. वरना हम भी आदमी थे कुछ काम किए. काय वासू अण्णा मधलं बाबा काय झालं? अरे यार, या प्रेमानं आम्हाला कुछ कमी करून टाकलं. वरना हम भी आदमी थे कुछ काम के. आम्हीही काही करू शकलो असतो. बहुत अच्छे बहुत अच्छे. अरे काय डौल आहे भाषेचं. असं वाटतं की प्रेम करावं तर याच भाषेत करावं. कुठल्याही भाषेत प्रेम करावं काकाजी, पण प्रेम करावं. वाह वाह. सतीश भैया, डॉक्टर असून देखील रसिकता वेगळी नाही हा तुमच्यातली. हे बसा बसा. हो, नाहीतर काय काय डॉक्टर इतके बेसूर असतात की कधी कधी असं वाटतं की अरे यालाच एखादं औषध पिलावून सोडावं. बरं आहे. काय घेणार? काय घेता आपण? म्हणजे एक्झॅक्टली काय घेता? आता एक्झॅक्टली सांगायचं नंतर गाईचं दूध, तूप, दूध तर बुक्का तर द्या. हो, 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 हो. घ्या ना घ्या ना घ्या ना. छान. म्हणजे हे धंदे चालले वाटतं. अरे बेटा, हा तर अस्सल ग्रामोद्योग आहे. एक अक्षरी बोलू नका काकाजी तुम्ही. ओळखतेस वाटतं तू बेटा याला. मी ओळखतो, त्यांनी नाही मला ओळखलं. श्याम, काल तुम्ही काय म्हणत होता रे? आचार्यांना मोटारीतून शिबिराकडे यायला सांगितलं होतं ना? अरे तर गाडी येऊन तास झाला, आचार्यांचा अजून पत्ता नाही. वाट पाहत होतो आम्ही तिथे. पाहुणे आले होते, पत्रकार आले होते, सगळा कार्यक्रम संध्याकाळी ढकलला गेला. आणि वासवण्णा तुम्ही? मी ना त्या गायीचा तुपात अडकलो होतो. गाईचं दूध, गाईचं. असं तुम्ही सांगताय का? हसायला काय झालं रे श्याम? आणि 100 फोन केले असते सारखा एंगेज एंगेज एंगेज. कुणाशी बोलत होता सिद्धराज? भाषा भाषा असू. रिसिव्हच काढून ठेवलंय वर. आता मग काय करणार? 5 मिनिटात 100 वेळा फोन आले. आचार्य आले का? आचार्य आले का? आचार्य आले का? बाबा बस. काय एवढं महत्वाचं काम होतं? दिली असती उत्तर तर. भाषा बुद्धिबळ झालं होतं काकाजी. तरी बजावलं होतं मी तुम्हाला.
अहो, विहिरीत कशाला फेकताय काय झालं पेकल्या म्हणून? लाकडी हत्ती कोण येते विहिरीत बुडणार आहेत थोडेच. मला वाटतं आचार्याला कोणी शोधून आणणार आहे का? की ती म्हणते की मलाच केली पाहिजे. पण आता कुठे सापडायचे ते आचार्य? त्यात काही कधी नाही का भैया. हजार लोकात हे आचार्य मंडळी सत्य ओळखता येते. मला वाटतं आचार्यांच्या बाबतीत असं हेटाळीच्या स्वरूपात बोललंच पाहिजे असं नाही. नाही तर काय वासू अण्णा, हो. श्याम, हो, हो. तुम्ही निघा भाऊ. जे हे निघाले तर साफ येते वासवण ना अगोदर हुक्का भरून आणा आणि मग जा. वासू अण्णा. वाशा वाशा सुन सुन 5 मिनिटं नाही उक्का ओढला म्हणून जीव जात नाही कोणाचा. अरे बेटा तिथे कोणाचा जीव कधी कुठं आणि कशामुळं जाईल याचा काही नेम नाही. बरं आहे सतीश भैया तुम्ही बसा आम्ही याच्यात निखारे भरून आणतो. ओ शौक करायचा म्हणजे खिदमत करावी लागते या गुडगुडीची. काय शौक करायचाच म्हणजे खिदमत करावी लागते हा गुडगुडीची. मोरे नैन लागे पुणे से मोरे नैन लागे पुणे से मोरे नैन. काय म्हणतोय तुमचं सुट्टिका गृह? सुट्टिका गृह काय म्हणणार. नियमितपणे बायका येतात आणि मातृत्वाची पदवी घेऊन जातात. मुलगा झाला की आनंदानं बेहोश होतात आणि मुलगी झाली की बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणून स्वतःची समजूत करून घेतात. हा तर काही बायकांची समजूत काढून त्यांना मुलगी होणंच कसं चांगलं वगैरे वगैरे पटवतात. आमच्या नर्सबाई नर्सबाई? सुशीलाबाई म्हणून आहे, चांगले विचार. असं हे असं जर सहज म्हटलं असेल तर माझी काही हरकत नाही. म्हणजे तसं नाही. एखाद्या नर्सची डॉक्टरच्या तोंडून तारीफ ऐकली की ह्या अस्सला जरा निराळाच वास येतो म्हणून म्हटलं. असं नाही 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 तसं काय नाही. अहो सुशीलाबाई म्हणजे वय वर्ष 50. त्यांचं नाव आहे आमच्या दवाखान्यात कंपाऊंडर आहे. मग मी कुठे काय म्हटलं होतं? इतक्या माहितीची काही गरज नव्हती. बरं आपण आज इथं कुठे? वा, आदर आपण कायम आहे आमच्याबद्दल. कशावर? आपण आज इथं कुठं असं म्हणालीस. आपण हे व्याकरणात आदरार्थी बहुवचन की काहीतरी आहे ना. वा, बऱ्याच गोष्टी लक्षात येते तुमच्या. आपणावर तुमच्यावर आलीस. नॉट बॅड नॉट बॅड. काय विशेष का? काय नाही. आता तुमच्या काकाजींनी बसा म्हणून सांगितलंय. वडिलांची आज्ञा मानली पाहिजे. मला वाटतं तेवढा तो रिसिव्हर उचलून ठेवलं तर बरं होतं. नाहीतर उगाच एंगेज नसताना एंगेज त्याचा गैरसमज व्हायचा. बाकी आयुष्यात हौसेने कुठे बोलायला जावं आणि एंगेज असं कळावं हा अनुभव काही फोनच्याच बाबतीत असतो असं नाही म्हणा. बऱ्याच ठिकाणी बोलून पाहिलेलं दिसतंय. बोलायला 15 सप्टेंबर बरोबर 8 वर्ष झाली. तू मला नाही म्हणालीस का? तुमच्यापेक्षा राष्ट्राला माझी गरज अधिक आहे हे तुझं शेवटचं वाक्य. 8 वर्षापूर्वी संध्याकाळी यशवंत सागराच्या तीरावर मी ऐकलं. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, मी डॉक्टर झालो, तूही बी ए झालीस. मला वाटतं 50-60 व्याख्यानही झाली तुझी त्यानंतर. हा 2-4 वेळा पेपरात फोटोही पाहिल्यासारखं वाटलं, पण खाली नाव नसल्यामुळं तो तुझाच असावा अशी समजुती करून घ्यावी लागली. वा, किती काळ गेला. 8 वर्ष म्हणजे 365 गुणिले 8.
या 8 वर्षात जगात बऱ्याच घडामोडी झाल्या, पण तुमच्या स्वभावात मात्र काहीच बदल झालेला दिसत नाही. आणि तुझ्या झालं असं वाटतं की काय तुला? अरे अजून एक शिपरीच्या काठावर बसलो तर ती पहा पगड्याची माळ म्हणून ओरडशील. मला नाही वाटत. हे इथं दिवाणखान्यात बसून कसं ठरवणार? त्यासाठी अशीच एखादी सुंदर संध्याकाळ साधून शिपरेवर गेलं पाहिजे. आता शक्य नाही. स्वप्न होते ती सर. ती स्वप्न होती की आता चालू आहेत ती आहे. शंकराचार्य तर म्हणतात की सगळं जगत स्वप्न आहे, फक्त ब्रह्म सत्य आहे. अच्छा, मटेरिया मेडिकलच्या जोडीला शांकर भाषे ठेवले वाटतं मेडिकल कॉलेजात. आमच्या दवाखान्यात येऊन का मटेरिया मेडिकलच्या जोडीला गीता रसे शांकर भाष्य पतंजली योग सगळं काही ठेवलं. ते कशाला? त्याचा काय उपयोग? अरे प्रत्येक गोष्ट काय उपयोगासाठी ठेवायची असते. घरदार सोडून गेलेल्या गौतम बुद्धांचा पुतळा नाही का आपण दिवाणखान्यात मांडून ठेवले? आमच्या एका डॉक्टर मित्रानं त्याच्या दवाखान्याच्या भिंतीवर नेपोलियन, महात्मा गांधी, साईबाबा आणि मधुबाला एका ओळीनं टांगून ठेवले आहे. ज्याचं जे दैवत असेल ते त्यानं निवडून घ्यावं. मुंबईचे फेरीवाले नाही का ओरडत, दो आणा कोई भी चीज उठाव जर्मन मलिक का दिवाला. तसं स्वतःवरच्या विश्वासाचं दिवाळं वाटलं की कुठल्या तरी बाबाची अंगठी घाल पोटात, कुठल्या तरी गुरुचा मंत्र जप, कुठल्या तरी आचार्यांना उठव, असं करावं लागतं. आता उदाहरणार्थ आमचे हे मामा, कोण मामा? तुमचे आचार्य पोपळे गुरुजी, की ज्यांची या फोनवर अख्ख्या इंदुरातून चौकशी चालली होती. म्हणजे आचार्य तुमचे मामा? अगदी सख्खे मामा. असं म्हणजे मामांच्या दर्शनासाठी आली होती प्रस्वारी इथे. काय करणार, हव्या त्या देवदेवतांनी वेळच्या वेळी दर्शन दिलं असतं तर काय हवं होतं. विचारा थोडं तुलसीवर. हॅलो, हा मी उषा देवास्कर बोलते. काय ग शोभू, आचार्य नाही आले अजून? अगं, इथे नाही आले ते. आता कुठे गेले? काय खाऊ? हॅलो हॅलो हॅलो, हा अगं पाहुणे म्हणजे कोणी नाही गं. तू काय म्हणालीस ते नीट ऐकू आलं नाही मला. हो मी येतेच. हॅलो हॅलो. तुला जायचं असेल तर जा, मी बसतो काकांची गप्पा मारतो. तुम्ही काय वाटलं ते करावं. अगं तुला नाही ग, तुम्ही बसा सुटताई करत, मी आलेच थोड्या वेळ. फोन म्हणजे ना काही कटकट आहे मी. हाच फोन कुणाला जीवलग मित्रासारखा वाटत असेल. का नको म्हणजे अक्षरशः का नको. हॅलो, कोण उषा? अगं ही कविता वाचलीस का नवीन आले अनिलांची? हा फोनवरच सांगू. बरोबर आहे का? केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग असून या पाणी, तो मेजली कवळी पाणी असून निगराणी. निगराणी म्हणजे की नाही राणी, ही केळीची रोपं खूप नाजूक असतात, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. हा प्लीज बोल ना. अरे असं अर्धवट काय बोलतेस? माझ्यापेक्षा राष्ट्राला तुझी गरज होती काय? ओके आहे हो तुझी बरारी, यशस्वी हो. प्रेम तुझ्याने होईना, प्रेम माझे राहू दे. प्लीज. हॅलो, हा उषा ताई. काय रे श्याम, आचार्य सापडत नाही? म्हणू देत मग. अगं आपण बोलते काय, मामा आहेत ते माझे. तर मी तरी काय करू? आज 8 दिवस झाले, रात्र दिवस राबते. एकीला तरी अंग म्हणून काम करावंसं वाटत असेल ना तर शपथ. तुम्ही काय शिबिर हे माझ्या एकटीच आहे. आज संध्याकाळी समारंभाला फोटोच्या वेळी येते मात्र सगळ्याजणी पुढे पुढे करायला. त्या कलेक्टरनी ह्या कमिशनरला 15 जणांचे फोन येऊन गेले मला. खादीच्या साड्या कुठे मिळतात विचारायला. ढोंगी मेल्या.
जर सत्य शिव आणि सुंदर काही असेल ना तर ते एकच ढोंग. माणसाला स्वतःच्या अपूर्णत्वाची इतकी खात्री असते की प्रत्येक जण कसल्या ना कसल्या तरी ढोंगाची शाल पांघरून वापरत असते. पांघरावीच लागते, करतात का विचार? मेडिकल कॉलेजात तत्वज्ञानी शिकवतात वाटतं. कॉलेजात काय शिकवत? आमच्या दवाखान्यात येऊन पहा. अरे तत्वज्ञानाचे प्रकांड पंडित देखील अपयश झालं की पोटातील वैश्वानरासाठी बाटलीवर एलडीची आहुती मागायला येतात दवाखान्यात. शी काय सगळं हेच सत्य आहे. हे कसलं सत्य? सुंदर असतं ना. कोणी सांगितलं तुला सत्य सुंदर असतं? सत्य इतकं महाभयंकर दुसरं काही नाही आहे जगात. शहाण्या माणसानं सत्यापासून नेहमी 4 हात दूर राहिला पाहिजे. म्हणजे डोंगरासारखं सत्य देखील दुरून साजरं दिसतं. कुठे पाठ घेतले ते नव्या तत्वज्ञानाचे? तुमच्या दवाखान्यात आणि मुद्दामून पाठ करावे लागत नाही का? आपोआप पाठ होतो. अरे त्यातून माझी स्मरणशक्ती म्हणजे विशेष चांगली. काय सांगत होतो? आपली स्मरणशक्ती विशेष चांगली. पाठांतर म्हणजे हा म्हणतात. काय काय पाठ केलं? काय काय पाठ म्हणतात? क्रिकेटच्या टेस्ट मॅचेसचा गेल्या 20 वर्षाचा इतिहास म्हणतो. ही मटेरियल मेडिकली प्रकरण म्हणतो की आपलं फर्स्ट इयर पासून ते MBBS पर्यंतच्या सोबतीच्या सगळ्या मुलींची नावं म्हणून धडाधड राम रक्षासारखी. कुणाच्या नावाने विश्वास टाकलास? क्लास शेवटी एकेरीवर आलीस. बरं वाटलं. कुणाच्या नावाने विश्वास टाकला अरे पुष्कळ जणींच्या नावाने. फर्स्ट इयर नंतर पुन्हा बोलले. आम्ही काय म्हणतो तिला ठाऊक आहे? अगे लाल रुंद बोलली जिना चढताना पायरी गाडी एक हृदय तुडवत जायची. मागच्या महिन्यात मुंबईच्या लोकलमध्ये पाहिले मास्तरीन असं. मास्तरी? कशावरून? तर मास्तरीन ओळखता येत नाही मला. शिवाय वह्यांचा गट्टा होता ना आता चालली होती मुंबईचे कॉस्मोपॉलिटन धक्के खात सांताक्रूज पर्यंत. दुसरी काय चाललं होतं तिचं. अरे इतकी सुंदर चालायची असं वाटायचं की हिने आयुष्यभर नुसतं चालतच राहावं. वर्गात आली ना की बॅट्समन फील्ड पाहतो ना तशी पाहिजे. मी तर एकदम मागल्या भागावर तिच्या दृष्टीचा कॅचच पकडला होता. झालं तर आणि आता 5-6 पोरांची फैर घेऊन नवऱ्याच्या मागून धापा टाकी इंदोर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पाहिजे आणि मनात म्हटलं हा हे उच्च. झालं तो गुंडा पाहतो दे. हो माय गॉड. अरे 500 कॅन्डल पॉवरचा एक डोळा होता तिचा. एक डोळा भेटून जरी तिने पाहिलं ना तरी आम्ही इकडे बसतो ना. झालं तर निर्मला वखारकर, शक्ती मऊकर, शोभा पालखीवाले, कलिंदी रहारकर, हा हंत हंत नलिनी गजउज्ज. अरे रे 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 रे, खरा निश्वास तुझ्याच नावाने टाकायला पाहिजे, त्यांच्या नाही. माझ्या कामात इतक्या ठिकाणी खाय म्हणून पाहिलंस ना आपण. एक नेम लागली तुझा. कोणी टाकले मी? अगं ही यादी म्हणजे केवळ कलेसाठी, कला म्हणून लक्षात राहिली. तुला काय वाटलं? माझ्या अजून भुकलेल्या प्रेयसींची नावावळी. माफ करा मी देवाच कर. आणि यापैकी एकाही अप्सरेच्या हातून तपोभंग होऊ शकला नाही आपला. तपोभंग? कशा कोणत्या देवतेला प्रसन्न करायचे होते? उग्रचंडी. कधी गौरी सारखी आहार तर कधी पार्वती सारखी निग्रही, कधी उमे सारखी प्रेमळ तर कधी साक्षात महिषासुर मर्दिनी. अशी अनेक रूप धारण करणारी देवता होती. पण थांबलास का? जखमेवरच्या खपल्या जरा बेतानं काढाव्या, नाहीतर पुन्हा बळाबळा रक्त व्हायला लागायचं. डॉक्टर लोकांना जखमेचं काय? अजून सगळ्या जखमांवर असे इलाज सापडला नाही विचार आहे. अजून कविता वगैरे करता वाटतं. हृदयाची जखम जर देतील काकाची सुनमत असं मधून काव्य म्हणे. ऐती माझ्याला बरंच तसं काव्याचं मालिश. कुठल्या आचार्याच्या बौद्धिकातलं वाक्य म्हणालेच? ऐती मनाला काव्याचं म्हणेस काय?
मग या आचार्य मंडळीत ना मालिश आहार उपास याखेरीज दुसरं दिसतंय तरी काय म्हणा शरीराचे मोठे मस्त लाड करतात बेटे एखाद्या नटीसारखे. हे पहा, ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना त्या विषयातलं बोलू नये. उपासात कसले आले तू शरीराचे लाड? वा अगं उपास इतके शरीराचेच काय पण मनाचे देखील लाड इतरत्र कुठं होत नसतील. प्रथम तो उपास जाहीर करायचा मग समाजाला म्हणे त्यांच्या प्रकृतीची चिंता लागते. 4 मंडळी नियमित सभोवती काळजी करण्यासाठी जमतात. वर्तमानपत्रातून प्रकृतीचं बुलेटिन छापून येतं. सारखं आपलं नाव लोक ह्या न त्या कारणानं घेत आहेत आपली चिंता करतायत. मुलं आपल्या नावानं हरताळ पाळतायत. दुकानदार निदान पुढलं का होईना पण दार बंद करतायत. काय गुदगुले होत असतील उपास करणाऱ्या माणसाच्या मनात. तुला सांगतो मी असंच एकदा एका आचार्याला तपासायला गेलो होतो पण मला एक गोष्ट कळत नाही. प्राणांतिक उपोषण जर असेल तर जरा जीव घाबरा घुबरा झाला तर डॉक्टरना कशाला बोलवतात. नाही मी तिथे गेलो सगळ्याच उत्पत्त्या लावल्या होत्या. कुणीतरी नाजूक आवाजात भजन म्हणत होतं. बाहेर 10-12 मोटारी उभ्या त्यातून चांगले गलेलट्टे शेठची हातात हारतुने घेऊन या उपाशी विठोबाच्या दर्शनाला डोक्यावर मारे काळजीचे डोंगर घेऊन आत शिरत होते. आणि हा उपास कशासाठी तर कुठल्या तरी मजुरांच्या मिरवणुकीत कुणीतरी कुणाला तरी तोंडा मारला. पण झाली यांची अंकार पूजासाठी. मी देखील चांगलं 4-5 दिवस प्राणांतिक उपोषण करणार. 4-5 दिवस प्राणांतिक उपोषण? ते कशाला? या सगळ्या उपास करणाऱ्यांच्या निषेधार्थ आपलं एक पाहिलं. कल्पना छान आहे. वा मस्त फुलून राहिले निखारे. वा मस्त फुलून राहिले निखारे. या सतीश भाई या एकदम भरून घ्या मस्त पैकी. येस येस काकाजी या या हो. हा हो. आमच्या देशसेविकेनं तुम्हाला काय लेक्चर दिलं की काय? मी कशाला देईन लेक्चर? इथं प्रत्येकजण स्वतंत्रही हवं तसं वागायला. हुक्का प्या, बिडी प्या, लागली तर दारूही प्या. अरे बेटा गुस्सा कशासाठी करतेस? अगं आचार्य कुठे जात आहे? अगं येथे चक्कर काढून अगं इंदोर म्हणजे काय बंबई नव्हे गुम होऊन जायला. आणि खरं सांगू का हुशारानी धुंडण्यातच खरा मजा असतो. काय सत्री भैया तुम्हाला शिकारी बिकारीचा शौक आहे का नाही? आहे तर अहो अनेक सावध निसटले आहेत ना तुम्ही. पण खरं सांगू का शिकारीचा खरा मजा आहे ना तो सावध सापडण्यात नाहीच आहे. सावध शोधण्यात आहे, तलाश करण्यात आहे. सावध सापडलं की मजा संपला, तडपणं संपलं, धडकन संपली. काय तुमचं लग्न बिग्न झालंय की नाही? नाही हो हे तुमचं तडपणं धडकन हेच चालू आहे. भाग्यवान आहात, भाग्यवान आहात. तुम्ही बसा, काकाजींचं तत्वज्ञान ऐकलं. मी जाते. का तुम्हाला पसंत नाही वाटतं काकाजींचं तत्वज्ञान? तिचं म्हणजे अजिबात सध्या बोलू नका. तिथं सारखं शिबिर शिबिर शिबिर. ओ काय सांगू डॉक्टर भैया ओ ह्या पोरी म्हणे लाठ्या घुमवणार आहे. अरे कुदरतीने तुम्हाला एवढी चांगली का शस्त्र बहाल केले, डोळ्यात तीर ठेवले, केसामध्ये नागिन लपवले, लाठ्या का फिरवायच्या? छे 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 छे. लाटण्या फिरवायच्या, पोळ्या लाटायच्या आणि साऱ्या जगावरचा राग त्या कणकेच्या गोळ्यावर काढायचा. अरे बेटा जगावरचा राग, अरे बेटा जगावरचा राग येतोच कशाला तुम्हाला? अगं इंदोर नाही तुम्ही अजून पाहिलं तरी जगाचा राग येतो. आणि कशासाठी? सुंदर आहे बरं बेटी, जग फार सुंदर आहे, त्याचा नकार आहे. त्यातही मोठा मजा आहे. सारा जन्म जंगलात काढला आम्ही, ऐकलं का डॉक्टर भैया? जंगलात? हा फॉरेस्ट ऑफिसर होतो ना. मध्येच सुट्टीला इंदोरला आलो म्हणजे मला करमत नसे. ती दोन्ही पोरं तेव्हा एवढी लहान लहान होती. मी या दोघांना घेऊन चालला जायचा जंगलात. तिची आई मला नेहमी म्हणायची जंगलात साप असतात, जनावर असतात, वाघ असतात, चपा फार का हिंडवू नका या पोरांना. मोठी भित्री होती आमची वहिनी आणि आमचा भाऊ देखील. एक दिवस आमच्या हवाली करून दिली दोन्ही पोरं आणि आपण चालले झाले. बरोबर 1 महिन्याच्या अंतरानं दोघेही गेले टायफॉइड. त्यावेळी तुमची ती नवीन औषधं आली नव्हती ना बाजारात.
सभोवती घनदाट जंगल आणि आपला कॅम्प पाठवून पाहून असायचा भोकावळी आणि विचार करायचा, अरे यार काय आहे या दुनियेचा तमाशा. डॉक्टर, तुम्ही जंगलातली पौर्णिमा कधी पाहिली का? हो 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 हो. म्हणजे मला कळत नाही, पण आठवलं ना म्हणजे अजूनही अंतःकरण भरून येते. जंगल म्हणजे माणसाचं मन मोठं विशाल करणारी केवढी मोठी शाळा आहे. असा वाघ समोर चालला जायचा, मोठं उंच जनावर वाटायचं की अरे जंगलच्या बादशहाला पुढे जाऊन कुर्निसाद करावा. काय ऐकदार चाल, ढुंकूनही पाहणार नाही कोणाकडे. आपलं तर मत आहे भैया की माणसानं चालावं ना तर असं वाघासारखं चालावं आणि पाहावं तर काळविटासारखं पाहावं. मागून या असा 10-20 हरणींचा ताफा घेऊन चाललाय काळवीट महाराज, चाललेत आपला जनाना घेऊन. हो, इथली शहरातली पोट्टी 5-6 पुरींच्या घोळक्यात घाबरत डरपोकासारखी हिंडताना पाहिलं की असं त्यानं ओरडून सांगावं असं वाटतं की बेट्यानो, अरे एकदा जंगलात जा आणि त्या काळविटाकडं पहा, आपला हरणींचा ताफा कसा घेऊन ऐटीत हिंडतो ते. जवान होतो मी डॉक्टर. एकदा शिकारीच्या नादात मारला एक काळवी. जनावर धाडीशी जमिनीवर कोसळलं, उचलायला पुढे गेलो पण हात पुढे होईना म्हणून जरा बाजूला जाऊन बसलो. जरा वेळानं काहीतरी आवाज झाला म्हणून त्या दिशेनं पाहिलं तर 2-3 हरणी त्या काळविटाला ढुशा देऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना हे कळतच नव्हतं की आपला हा सरदार आज असं का पडलाय. त्या दिवशी कसम खाल्ली डॉक्टर भैया की यापुढे काळवीट मारायचं नाही. अरे 10 हरणींचा पोशिंदा तो, फक्त बॅरिटर्स आणि रानडुक्कर असलीच जनावर मारायचं. हा पाहिलं का नरभक्षक. 32 माणसं फस्त केली या हरामखोरानं. 32. मग याचं हृदय परिवर्तन वगैरे करायचा प्रयत्न केला की नाही? आमच्या मामाला विचारायला पाहिजे, पिसाळलेल्या वाघाला कुठले शांतीपाठ दिले म्हणजे थंड होईल ते. पत्ता कुठे आहे त्यांचा? ते आले म्हणजे विचारा. मला ठाऊक आहे की. म्हणजे हो, सांगितलं नाही का ते मामा आहेत माझे, कोण? आचार्य पोपळे गुरुजी. आचार्य पोखळे गुरुजी तुमचे मामा का? वा 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 वा. आपण मग इतका वेळ का नाही सांगितलं ते कुठे उतरले ते? कुठली गोष्ट वेळच्या वेळी केली का मी आयुष्यात? हे मात्र बरोबर नाही हा सतीश भैया. हो, काही गोष्टी अशा असतात. काय? काही गोष्टी अशा असतात की त्या वेळच्या वेळीच व्हायला लागतात. अहो, उषा ह्या स्टेशनवर येतील किंवा श्यामबाई या स्टेशनवर येतील म्हणून पुष्कळ वाट पाहिली त्यांनी. शेवटी मी गेलो होतो, घेऊन आलो त्यांना आमच्या घरी. तुमच्या अव्यवस्थेवर भयंकर भडकले, सॉरी. अहो, त्यांचाच तर अर्जंट निरोप घेऊन आलो होतो. वा, फार लवकर सांगितलं. काय बोलतोय? सतीश भैया, एक शेर सुनो. मेहरबान होकर चाहे बुला लो मुझे जिस वक्त, मेहरबान होकर चाहे बुला लो मुझे जिस वक्त, मैं वो गया वक्त नहीं कि जो फिर आ न सकूं. अजूनही वेळ गेलेली नाही. छान, उत्तम. ही तुझी 5 मिनिटं. मी तुझ्या घरीवर पडल्याचा निरोप द्यायला टेलिफोन करतो म्हणून तू निघालास, तर तू अजून इथं. मी तुझी वाट पाहतोय तिथं, आणि तू. क्षमा करा. हो, आचार्य. मीच तो आचार्य, माझं नाव उषा देवास्कर. उषा देवास्कर. म्हणजे शिबिराच्या संचालिका. ही तुमच्या शिबिराची शिस्त. आज हा आमचा विद्वान भाचा स्टेशनवर आला नसता तर काय झालं असतं आमचं? त्याचं काय झालं मामा, मी सांगतो तुला. तू इंदुरात डॉक्टर की करतोस की वकिली? बाहेर टांगीवाला उभा आहे, त्याचे 6 आणे देऊन ये. आणखी काही सामान? हे काय आहे मग? एवढंच? इथं काय आम्ही बिराड करायला आलो अशी समजून झाली की काय तुमची? तो टांगेवाला बाहेर खोळंबला असेल. गरिबांच्या वेळेलाही किंमत असते. मी देते. मी देतो. तिचा पाहुणा आहे ना मी, तिलाच देऊ दे. बसा ना आपण. बापू भैया देवस्कर आपणच का? नाही, ते आमचे वाली. वालीत? वडील ते वारले. केव्हा? झाली 24 वर्ष. किती?
छान. आणि बाहेर फाटकावर अजून त्यांच्याच नावाचा बोर्ड टाकलाय. तो काढायला गेल्या 24 वर्षात कोणालाही सवड झाली नाही. पण अजूनही बापूबाईंची कोटी म्हणूनच ओळखला जातो हा वाद. हे उषाबाईंचे काका रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहे. ही यांचीच कमाई वाटत. आणि हे घड्याळ देखील गेली 24 वर्ष असंच मृतावस्थेत आहे वाटत. बोलले ते. तरीही मोह सुटत नाही ना त्याचा. असो बस दबा. किती वाजले? 11 वाजले. बरोबर 11. मग 10:58 म्हणून आधीच का नाही सांगितलं? 2 मिनिटं ही काय याची सहज डावलण्यासारखी गोष्ट आहे काय? या 30च्या 5 मिनिटासारखी वेळ ही एक अत्यंत शुल्लक बाब आहे. का हसलास का? 2 मिनिटाच्या उशिरानं नेपोलियन लढाई हरला. ठाऊक आहे ना? या देशात वेळ ही एक अत्यंत निरुपयोगी वस्तू समजली जाते. प्रत्येक क्षण मोलाचा असतो. काय रे? प्रत्येक क्षण बोलाचा असतो. असतो ना? मग तुला आज दवाखाना नाही का? सगळे रोगी बरे केलेस? अहो सगळे रोगी बरे व्हायला लागले तर डॉक्टरचं मरण आहे. आज रविवार, दवाखाना बंद, विश्रांती. छान. ही तुमची रुग्णसेवेची भावना. विश्रांती. सूर्य कधी विश्रांती घेतो? उद्या परमेश्वरानं विश्रांती घ्यायचं ठरवलं तर काय होईल? सुखी होईल जग. काहीतरी या जगाच्या गाड्याला थोडी विश्रांतीची गरजच आहे. चिंतनपणा करू नकोस. जीवन हे हसून घालवण्या इतकं शूद्र नाही. जीवनाकडे जरा गंभीरपणानं पाहायला शिका. या देशात मामा एक मिनिट. हा या देशात लोकांना जीवनाचा गंभीरपणानं विचार करायला शिकवलं पाहिजे. जीवन म्हणजे 4 घटकात करमणूक नव्हे. ती आले आपल्या हाताशी म्हणून या कुडकुडीसारखे मारले त्याचे 4 झुरके. किती वाजले? आता 11 वाजून 3 मिनिटं आणि 20 सेकंद झाले. माझ्या घरात 11 वाजून 2 मिनिटं झाले. अरे यार, आपल्या घडीला तर किल्ली द्यायची राहून गेली. किती वाजले मला? आता यांच्या आणि माझ्या घड्याळात बघा 1 मिनिट आणि 20 सेकंदाचं अंतर आहे. जाऊ दे यार, जाऊ दे यार. अरे जंगलात तर 2च वेळा, दिवस आणि रात. भूक लागली की जेवायची वेळ आणि थकवा आला की झोपायची वेळ. म्हणजे मी समजत होतो की हा वाडा 24च वर्ष मागे आहे. पण नाही, अगदी आदिमानवाच्याच काळात आहे. जंगलात राहणाऱ्या त्या आदिमानवानं त्या नंतरच्या काळात काही प्रगती केली तर ती या वाड्याच्या कानावर आलेली दिसत नाही. कुणास ठाऊक काय केलं ते? प्रगती केली का अधोगती केली? हा झाला जैनांचा सॅद्वादी दृष्टिकोन. मी नास्तिकता म्हणतो ती हीच. पण या अशा नास्तिक्यवादातून मानवतेचं कल्याण कधीही होणार नाही. या देशात मामा कुठे आता 11:30ला क्रिकेटची मॅच आहे. सरळ क्लबवर जाणार. छान, उत्तम. म्हणजे इंग्रजांनी मागे ठेवलेला वारसा सांभाळतात तर नीट. आता काय दिवसभर उन्हात एका चेंडूच्या मागे वेळ घालवणार. लावा सत्कारणी लावा वेळ. निघा. अच्छा काकाजी, बरं, येतो नंतर मॅच पाहायला. अवश्य अवश्य. आज काय सेंचुरी वगैरे मारणार का? बघू, आजचा दिवस काही अगदीच वाईट गेलेला नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. अच्छा बाबा, अच्छा बरे येतो. हुशार आहे, हुशार. हुशार हुशार हुशार. मुलगा हुशार आहे पण चावट. हो हो, अगदी चांगला पहिल्यापासूनच असणार बहुतेक. पहिल्या
पहिल्यापासून असो असं स्नानाची काय व्यवस्था आहे? म्हणजे पाणी कसलं आहे? कसलं? म्हणजे विहिरीचं की नळाचं? नळाचं. म्हणजे परावलंबी. ठीक आहे. गीता पंजाब. द्या मला. नको आपण बसा. चला आचार्य. काय नाव म्हणालीस बेटा तुझं? गीता गीता गोवारीकर. गीता गोवारीकर. अगं पूर्वी पुण्याला आमच्या बरोबर डेक्कन कॉलेजमध्ये एक रामभाऊ गोवारीकर म्हणून होता. पुढे तो क्रांतिकारकांच्या गटात सामील झाला आणि मला वाटतं तो तुरुंगातच मेला. त्याचीच मी मुलगी. हा म्हणजे आमच्या रामभाऊ गोवारीकरांची का मुलगी तू? हो. माझे वडील वारले तेव्हा 2 महिन्यांची होती. त्यानंतर आईने माझी क्षणाने. अरे रे 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 रे, काय दुनियादारी आहे वासवण्णा. अरे हो खरं हे लोक अजून आलेच नाहीत. नाही हा, ठीक आहे हा, जरा बुडबुडी ते तिखारे भेटले ते भरून आणतो का? मी कधी भरपुरी भरली नाही. नाही तर मी केलं असतं तुमचं काम. असू दे जाऊ द्या. इथे आराम करायचा. तुला काय हवं नको ते मागून घ्यायचं बरं का. संकोच करायचा नाही काही गोष्ट मागायला. अगं, तुझा बाप दोस्त होता आमचा. आहेस कुठे तू? मी आलो निखारे भरून आणतो हा बुडबुडीतून. अब कैसे जरूर बलमा, अब कैसे जरूर बलमा. कोण पाहिजे आपल्याला? मीच विचारणार होतो हा प्रश्न, तुम्ही कधी विचारला? हो असं ना, ती तुपाची भरणी नेऊन ठेवा आतमध्ये. हा म्हणावा त्याला एका आचार्याला किती खातोच ते. आपण काय शिबिरातून आलं वाटतं चौकशी करायला. अजून आला नाही ना तो आचार्य. वडील माणसांबद्दल आदरार्थी बोललं तर अधिक चालेल. नाही का? तुम्हाला उत्तरायला भेटायचं का? हो नाही हवाय मी तिचा श्याम म्हणतात मला. आपण तुम्ही गीता. गीता योग्य योग्य वेळी भेटला. हो तिचा अक्षरशः अर्जुन झालाय आमचा. हो ते आचार्य कुठे गायब झाले देव झाले. धर्मशाळा पाहिल्या, हॉस्पिटलात जाऊन आलो, पोलीस चौकीवर जाऊन तपास केला. येता येता 2-4 विहिरी देखील लोकांना पाहिजे. 4 गॅलन पेट्रोलचा भुसा झाला. तो इतकं शोधल्यावर देव देखील सापडला. आचार्य देवोभव म्हणतात की ह्यासाठी गाव. मी थोडं बोलू का? बोला तुमच्या तोंडावर थोडीच माझी सत्ता आहे. माफ करा तसल्या भलत्या अर्थात नव्हतं म्हणायचं मला. पण तसलं आगाऊ धैर्य नाही आमच्या अंगात. म्हणून तर आमचं हे असं आहे. ते आचार्य कुठे गायब झालेत ना त्यामुळे जरा हैराण झालो मी. हैराण व्हायचं काही कारण नाही. आचार्य आलेत. आले? कुठे? स्नानाला गेले. स्नानाला? मग उषाताई आणि काकाजी त्यांच्या पाठीला साबण लावले. वाड्यात सैल दिसते आपली जीव. तुम्ही कशाला उठून राहिले? पण मला एक कळत नाही. त्या शिबिरात सूत कताई करायचं सोडून तुम्ही कशाला नाही तर गुंता करायला? घरी आलेल्या पाहुण्यांना असंच वागवतात का तुमच्या इंदिरा? कोण पाहुणे? आचार्य आणि मी देखील. म्हणजे तुम्ही त्यांच्या सेक्रेटरी? मुलगी आहे मी त्यांची. हो मुलगी. मारले. शंभया हं? शंभया ठेवा. शंभया झाकण काढताना तुपाच्या गायीची गाईच्या तुपाची बरणी हातातून दिसत. आता काय? आता काय? हो तुमच्या पायात ती चप्पल. चप्पल. हो चप्पल
तांबड्याचीच आहे ना? हो. का? एक मारा माझ्या मुस्कटी, दुसरी यांच्या थोबाडा.